मराठी इंडस्ट्रीकडून एक टीझर रिलीज झालेला आहे. तर तो टीझर म्हणजे गोंधळ या मूव्हीचा आहे, जी मूव्ही आपल्याला नोव्हेंबरमध्ये पाहायला भेटणारच आहे. तर या टीझरविषयी बोलायचं म्हटलं ना, तर टीझर त्यांनी इतका कट टू कट केलेला आहे ना, की जे टीज करायचं काम होतं ना, टीझरने बिलकुल मस्तपैकी केलेलं आहे. आणि गोंधळ म्हणजे जे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना एवढं माहीत नसेल, पण जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना माहीत आहे की गोंधळ हे काय असतं. तर गोंधळ म्हणजे बेसिकली शॉर्टमध्ये सांगायचं की लग्नानंतर ना जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण आपले जे कुलदैवत असतं खंडेराया त्यांना आपण त्यांचं पूजा करतो आणि ते गोंधळामध्ये त्या गोष्टी असतात. तर ते हा गोंधळ जो रात्रभर चालतो आणि त्याच्यामध्ये खूप रिच्युअल्स असतात ज्या खूप सुंदररित्या केलेल्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात बेसिकली. तर ह्याच्यावरतीच एक मूव्ही येतोय. मी तर ही गोष्ट इमॅजिन पण केली नव्हती की ह्याच्यावरती एक मूव्ही येऊ शकेल. तर ह्याच्यामध्ये ह्या टीझरमध्ये ना जे त्या पूर्ण स्क्रीनमध्ये जे BGM आपल्याला ऐकायला मिळतं ना, जे संगीत आहे ना इतकं सुंदर आहे ना, तर टीज करण्याचं काम मस्तपैकी केलेलं आहे. आणि ज्या प्रकारे त्यांचे ते डायलॉग्स आहेत किंवा एक्झॅक्टली गोंधळ म्हणजे काय असतो ते चिमुकलीचा क्वेश्चन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला इतक्या अप्रतिम वाटलेल्या आहेत. आणि यांनी गोंधळ म्हणजे ना, मी ज्यावेळेस लहान होते जसं त्या चिमुकलीला एक प्रश्न पडला की गोंधळ म्हणजे काय, तर ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस ज्यावेळेस गोंधळ हा शब्द ऐकला होता ना, त्यावेळेस भीती वाटायची की गोंधळ एक्झॅक्टली काय होतं. आणि ते त्याच्यामध्ये ना ज्यावेळेस स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना, ते पूर्ण रात्रभर असतं आणि त्याच्यामध्ये भीती वाटायची लहानपणी. पण ज्यावेळेस मोठं झालो आणि त्याच्यानंतर समजलं की हां एक्झॅक्टली गोंधळ असा असतो, तर त्याच्यानंतर काही नाही वाटलं. पण एक इतकी सुंदर रिच्युअल्स आहे महाराष्ट्रीयन लोकांची ना, तर तो मूव्ही एकदम अप्रतिम दर्जाचा बनणारच आहे याची गॅरंटी आहे. अगोदर दशावतार आणि आता गोंधळ. मराठी इंडस्ट्री खूप मोठी होत चाललेली आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे. आणि हा मूव्ही तुम्ही नक्की म्हणजे नक्की चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहिलाच पाहिजे. फक्त ना जे डिरेक्टर आहेत ना त्यांनी ना ह्या मूव्ही जो आहे ना त्याचं प्रमोशन खूप चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. कारण प्रमोशन आपल्या मराठी इंडस्ट्रीचं खूप कमी होतं. त्याच्यामुळे ना खूप कमी मूव्हीज, इतक्या सुंदर मूव्हीज आहेत पण खूप कमी लोकांपर्यंत त्या मूव्ही पोहोचल्या जातात. त्यामुळे ना खूप जास्त मूव्हींचं नुकसान होतं आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीचं पण खूप नुकसान होतं. कारण मूव्ही इतक्या कमी बजेटमध्ये बनतात तरी पण त्या इतक्या सुंदर बनल्या जातात पण त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत.